हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केला असाल तर त्याच्याशी रिलेटेड 2 मिनिटाच्या आत गोष्टी क्लिअर करतो. महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज फुल लेंथ ऑलरेडी लॉन्च झालेली आहे आणि पहिली फुल लेंथ फ्री टेस्ट आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देतो, ज्याच्यासाठी तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल, त्या टेस्ट सिरीजची लिंक कुठे मिळेल? डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथे सुद्धा टेस्ट सिरीजची लिंक टाकलेली आहे, तिथून घेऊ शकता. सेकंड, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टेस्टची लिंक टाकलेली आहे, तिथून घेऊ शकता. अँड ऍप्लिकेशन जर डाउनलोड केला असाल तर फर्स्ट ऑफ ऑल प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही महाट्रान्सको टेस्ट सिरीज वर येता, हे बघा महाट्रान्सको टेस्ट सिरीज इथे तुम्हाला दिसत असेल. आयदर तुम्ही बॅच परचेस करा और नको करा. ओके, बॅच परचेस करा और नको करा, महाट्रान्सको टेस्ट सिरीज दिसेल. याच्यावर कंटेंट मध्ये यायचं, कंटेंट वर क्लिक केल्यानंतर इथं सर्वात पहिला महाट्रान्सको फुल लेंथ दिसत असेल. ह्या पहिल्या टेस्टवर क्लिक करायचं ऍप डाउनलोड करून. वेबसाईट वरून जर गेलात तर अशा पद्धतीचं लॉग दाखवते, कारण मी ह्या वेबसाईटवर आहे. ओके, बट ऍप डाउनलोड करून गेलात तर ह्याच्यावर क्लिक करायचं, टेस्ट ऑटोमॅटिकली ओपन होईल. प्रॉपर पद्धतीने टेस्ट द्यायचंय. आता सर, मी तुमच्या महावितरणाची सुद्धा टेस्ट सिरीज घेतली होती. जर त्याचं सबस्क्रिप्शन स्टील तुमच्याजवळ असेल, आणखी जर एंड झालं नसेल, तर तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये महाट्रान्सकोचे टेस्ट सिरीज मिळतील. बट तुमचं महावितरणाच्या वेळेस घेतलेल्या टेस्ट सिरीज एक्सपायर झाली असेल तर महाट्रान्सकोसाठी नवीन घ्यावं लागेल. ओके सर, मी फर्स्ट टाइम तुमचा व्हिडिओ बघतोय. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये एक्झॅक्ट आणखी काय काय मिळणार आहे याच्याशी रिलेटेड ऑलरेडी मी व्हिडिओ चॅनलवर टाकला होता. तरी सुद्धा शॉर्ट मध्ये मी सांगेन की त्या टेस्ट सिरीज मध्ये 11वी रिलेटेड 11 PDF आहेत, 12वी रिलेटेड 11 PDF आहेत. ह्या पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड जेवढेही टॉपिक्स तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्या नोट्स आणि MCQs अवेलेबल आहेत साइड बाय साइड. अपार्ट फ्रॉम दिस, नगर परिषदचे जे पेपर झाले होते ते नगर परिषदचे 7 पेपर्स आहेत. महावितरणाच्या वेळेस झालेले 25 फुल लेंथ टेस्ट त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत. महावितरणाचे 25 तर अगोदरपासूनच आहेत, प्लस महाट्रान्सकोचे 25 येतील. त्यापैकी पहिली टेस्ट आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकलेला आहे. CA इंटरचे MCQ चे PDF आहेत, 123 PDF आहेत. जेवढेही मुलं लोअर डिव्हिजनल क्लर्क, साइड बाय साइड डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी सर्व पेपर हा इथूनच येईल. ओके, डन. त्याच्यानंतर CA इंटरचे 117 मॉक टेस्ट आहेत. आणि इफ इन केस टाइम तर जसं मागच्या वेळेस महावितरणला झाला होता की पेपरच्या पहिल्या 15 दिवस अगोदरच पेपर पॅटर्न चेंज झाला. इफ इन केस पेपर पॅटर्न चेंज झाला तर त्या होणाऱ्या चेंजच्या पॅटर्न नुसार सुद्धा 25 टेस्ट इथं ऑलरेडी टाकण्यात आलेले आहेत. आता सर, महावितरणाची टेस्ट आणि महाट्रान्सकोच्या टेस्ट मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे? पहिला, की मागच्या वेळेस अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं येत होतं की सर, टेस्ट सिरीज तर आम्ही घेतलेली आहे, क्वेश्चन्स एवढे सगळे चांगले चांगले आहेत, आमचा सराव होत आहे, बट सर एक्सप्लेनेशन, राईट, की आमचं आन्सर चुकलं, का चुकलं, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन, आन्सर विथ एक्सप्लेनेशन का नाहीये. सो ते जे ड्रॉबॅक होतं, सर्वात मेजर ड्रॉबॅक होतं, ते मागच्या वेळेसच दूर करायचा आम्ही प्रयत्न केला, बट टाइम लिमिट एवढं कमी होतं झालं नाही. बट या वेळेस महाट्रान्सकोला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आम्ही काय केलेलं आहे, ते सर्वच्या सर्व जे क्वेश्चन्स होते त्या सर्वांचं, जेवढेही फुल लेंथ टेस्ट मध्ये प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं आन्सरचं डिस्क्रिप्शन सुद्धा तिथं आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा आहे, की का तिथं एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर काय येतं काय नाही, हे सर्व गोष्टी तिथं सांगण्यात आलेल्या आहेत. सर्वात पहिलं. दुसरा गोष्ट, जेवढेही क्वेश्चन असतील ते IBPS प्लस TCS पॅटर्न नुसार असतील. कारण एक गोष्ट मनामध्ये सतत चालू आहे, मी माझ्या स्टुडंट सोबत आणि फ्रेंड सोबत डिस्कस करत असतो, की महावितरणाच्या वेळेस जो PDF होता एक्झामचा आणि महाट्रान्सकोच्या वेळेसचा जो PDF आहे ज्याच्यामध्ये त्यांनी जाहिरातीबद्दल माहिती दिलं होतं, तर महाट्रान्सकोच्या PDF मध्ये सरळ सेवेद्वारे असा एक शब्दाठिकाचा उल्लेख केलेला आहे. सो मला असं वाटत आहे की सरळ सेवेद्वारे म्हणलं तर मग मे बी महाट्रान्सकोचा पेपर TCS घेऊ शकेल, बट ऍट द एंड काही सांगू शकता नाही, IBPS पण घेऊ शकतं. सर, या दोन्हीच्याही धर्तीवर आधारित मोस्ट प्रोबेबली 80% आपलं फोकस असेल IBPS आणि 20% आपलं फोकस असेल TCS पॅटर्न नुसार. ऑल राईट.
त्याच्यानंतर हे सर्व टेस्ट सिरीज जे मार्क्स पॅटर्न आहेत ते सेम मार्क्स पॅटर्न जे महाट्रान्सकोच्या PDF मध्ये दिलेलं आहे त्याच पॅटर्न नुसार असतील. प्लस एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला चेक सुद्धा करता येईल की कोणाला किती मार्क्स आहेत, आतापर्यंत ती पर्टिक्युलर एक्झाम किती स्टुडंट्सनी दिली अँड त्यापैकी कोणाला किती मार्क्स पडले काय नाही, युनिव्हर्सल रँक तुमचं कितवा आहे काय नाही, ते सुद्धा गोष्टी तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मध्ये कळतील. आता जेवढेही स्टुडंट्स बॅचेस जॉईन केलेले आहेत, जे महावितरणाच्या वेळेस जॉईन केलेले होते आणि ऑलरेडी मागच्या ऑक्टोबर पासून स्टील करंट सिच्युएशन मध्ये सुद्धा अभ्यास करतच आहेत, मग अशा विद्यार्थ्यांनी महाट्रान्सकोची बॅच जॉईन करू नये. सरळ सरळ झालेला अभ्यास रिवाइज करत राहायचं, टेस्ट सिरीज घेऊन टाकायचं आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत बसायचं. इफ इन केस गॅप पडलेला आहे अकाउंट्स मधलं तर कसं आहे, 1 महिना गॅप पडलं तर 1 वर्षाचा पूर्ण अभ्यास केलेलं मातीत मिसळतं. आणि तसं जर सिच्युएशन मध्ये असेल तर सरळ सरळ महाट्रान्सकोची बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, ते दोन्ही घेऊ शकता. नेक्स्ट सर्वात महत्वाचं की तुमचे फीडबॅक्स खूप मॅटर करतात, राईट, की तुमचे फीडबॅक्स असतात ते मॅटर करतात. त्याच्यामुळं आम्हाला आम्ही जे सर्व्हिस तुम्हाला द्यायलो, ओके, जे पण आम्ही सेवा द्यायलो त्याच्यामध्ये कुठं ना कुठं जर त्रुटी येत असेल, कुठं ना कुठं जर चुका घडत असतील तर ते आम्हाला बदलण्याचा चान्स मिळतो. आता जेवढेही स्टुडंट्स ती पर्टिक्युलर एक्झाम देतील, मॉडेल टेस्ट पहिली जी आपण फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे, ते टेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील, तुम्हाला त्याच्याबद्दल सर एक पॉइंट आपण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा काहीही जर त्याच्याशी रिलेटेड फीडबॅक असेल, जेणेकरून आम्ही अपकमिंग येणारे 24 टेस्ट आहेत ते त्याच्यावर आम्ही काम करू शकू, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ह्या व्हिडिओचं कमेंट सेक्शन मध्ये नक्की आम्हाला फीडबॅक्स द्या की सर हे ऍड करता आलं असतं, हे लेस करता आलं असतं असं. आणि एखादा एक क्वेश्चन, तसं तर मी माझ्यासोबत काम करणारे जेवढेही माझे फ्रेंड्स आहेत, आमच्या टीम मेंबर्स आहेत, सो आम्ही लक्ष ठेवून असतो की एकही चुकीचा क्वेश्चन्स वगैरे जाऊ नये. बट एखादा एक क्वेश्चन जर निसटला तर त्याच्याबद्दल टेस्ट देत असताना तिथं रिपोर्टचा ऑप्शन असतो, त्या पर्टिक्युलर चुकीच्या क्वेश्चनला रिपोर्ट करा. मेक शुअर रिपोर्ट करण्या अगोदर चेक करा की जो आन्सर तुम्ही म्हणत आहात आणि जो आन्सर तिथे दिलेला आहे, खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल की सर तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये ह्या प्रश्नाचा आन्सर इथं चुकीचा आहे, इथं ह्याच्याऐवजी हा पर्टिक्युलर यायला पाहिजे, असं असेल तर तिथे तुम्हाला रिपोर्ट करायचं ऑप्शन येतं. तिथे जरी नाही केलं तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन करा आणि मग त्याच्यावर आम्ही लगेच काम करू. सो जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना विनंती आहे, भलेही तुम्ही महावितरणची एक्झाम ऑलरेडी क्लिअर केलेला असाल, महाट्रान्सको जरी देणार असाल किंवा महाट्रान्सको देणार नसाल, ऑलरेडी महावितरण मध्ये सॅटिस्फाय असाल, तरी सुद्धा ती टेस्ट देऊन पहा आणि तुमचे फीडबॅक्स मॅटर करतात. ऑल राईट, सो या व्हिडिओमध्ये एवढंच. निरोप घेतो तुमचा. जर काय डाऊट असेल तर ऍप्लिकेशनवर चॅट सेक्शनला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर तर माझा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलंच आहे, तिथून सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. ह्या सेशनसाठी एवढंच. लवकरात लवकर MCQ सेशन मी चालू करेन, बट त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं की ते फुल लेंथ टेस्ट देऊन बघणे, ओके. अँड सर्वात इम्पॉर्टंट की मागच्या अनेक दिवसापासून कंटिन्युअस मुलांची क्वेरी येत आहे की सर अकाउंटचे जे क्वेश्चन्स आहेत टेस्ट सिरीज मध्ये मराठीमधून टाका. सर्वात महत्वाचं नीट लक्ष द्या की ह्याच्यामध्ये हे जे टेस्ट आहे मॉडेल टेस्ट 1, ओके, तर ह्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज सोडून क्वांट, रिझनिंग, मराठी असेल, हे सर्व प्रश्न इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेतून आहेत, ओके. पण प्रोफेशनल नॉलेज फक्त आणि फक्त इंग्लिश मधूनच आहे, त्याचं मराठीमधून करण्याचं काम चालू आहे. इफ इन केस तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल की सर मी हे टेस्ट सिरीज घ्यायलो बट मला अकाउंटचे क्वेश्चन्स मराठीमधून हवेत, तर सध्या पुरतं थोडंसं ब्रेक द्या. टेस्ट सिरीज जरी घेतलं तर ते ऍड करायला आम्हाला एप्रिल महिना जाऊन मे महिना यावं लागेल, मगच ते ऍड होतील. कारण एका वेळेला एकच गोष्ट प्रॉपर पद्धतीनं होऊ शकते, एकदाच जर सगळं झालं तर गिचड होऊन जाईल, ओके. सो इफ इन केस तुम्ही मराठी मीडियमचा अकाउंटचे विद्यार्थी आहात, अकाउंट मराठी मीडियम मधून अभ्यास करत असाल तर थोडंसं थांबायचं. इफ इन केस इन फ्युचर मध्ये ऍड झालं तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या चॅट सेक्शन मध्ये टाकून टाकेन किंवा ऍप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही मला विचारू शकता की सर टेस्ट सिरीज मध्ये मराठी मीडियम अकाउंटचे क्वेश्चन्स ऍड झालेले आहेत का. तसं तर अकाउंटचे जे क्वेश्चन्स आहेत मराठी मीडियम मधून ह्या फुल लेंथ मध्ये नसले, ओके, नीट लक्ष द्या, अकाउंटचे क्वेश्चन्स ह्या फुल लेंथ मध्ये जरी नसले तर सेपरेट आपल्याजवळ 120 टेस्ट असे आहेत की ज्याच्यामध्ये अकाउंट फक्त आणि फक्त मराठीतून आहे, ओके.
बट फुल लेंथ मध्ये आणखी ऍड केलं गेलेलं नाहीये, त्याच्यासाठी थोडंसं वेळ लागेल. बट जे इंग्लिश मीडियम मधून आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे की ऑलरेडी ते ऍड झालेलं आहे. तुमचं तुम्ही ओन लेवलवर बिंदास येऊन शांतीत क्रांती करून जायचं, टेस्ट सॉल्व्ह करून जायचं. ओके, तर ह्या सेशनसाठी एवढंच. अँड ॲज ऑलवेज की आता कोणताही कोर्स लॉन्च करायचा असेल किंवा फी स्ट्रक्चर खूप मॅटर करते. आपली जे टेस्ट सिरीज आहे की जेवढेही स्टुडंट्स बॅचेस जॉईन केलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीजच्या प्राइजेसवर 80% ऑफ आहे. म्हणजे जर तुम्ही महाट्रान्सकोची बॅच जॉईन केलात 3 महिन्याची टेस्ट सिरीज ज्याची किंमत 500 आहे ती तुम्हाला फक्त 100ला मिळेल. तुम्ही जर 6 महिन्यासाठी टेस्ट सिरीज घेत असाल आणि महाट्रान्सकोची बॅच जॉईन केलात तर 1000ची टेस्ट सिरीज तुम्हाला 200ला मिळेल. अँड त्याच्यानंतर तुम्ही जर वर्षभराची टेस्ट सिरीज जर तुम्हाला ही पाहिजे, कारण हीच टेस्ट सिरीज तुम्हाला इन फ्युचर मध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि त्याच्यानंतर महाट्रान्सको या तिन्हीलाही कामाला येते. तुम्हाला वर्षभरासाठी पाहिजे असेल तर ह्याची प्राइस बॅच घेतलेल्या स्टुडंट्सला फक्त आणि फक्त 300 रुपीज मध्ये आहे. म्हणजे या सर्व प्राइजेसवर 80% ऑफ आहे. सर मी बॅच घेतलेलं नाहीये, मग मी कसं करू? तर जे पण प्राइस तुम्हाला इथे दिसायली 3 महिन्यासाठी हवा असेल सरळ सरळ 500 ची बॅच परचेस करायचं. 6 महिन्यासाठी परचेस पाहिजे असेल तर सरळ सरळ 1000 ची टेस्ट सिरीज घेऊन टाकायची. ओके, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. 101% टेस्ट द्या. जे पण तुमचे फीडबॅक असेल ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.